नागपुरात आज महायुतीचं जागा वाटप होण्याचा अंदाज आहे। जागा वाटपाला आज मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात मुक्काम आहे। नागपूरमधील युती संदर्भात ते आढावा घेतील। शिवसेनेनं 50 जागा मागितल्यानं पेच आणखीनच वाढलेला आहे। त्यामुळे आज नागपूरमध्ये महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आहे। पालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। जागा वाटपावरून महायुतीत अद्याप एकमत नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांची 127वी जयंती उत्सवाचा कार्यक्रम जो आहे तो अमरावतीच्या या शिवाजी शिक्षण संस्थेच्या बीएड कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केला गेला। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे ते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। साधारण 12:30च्या दरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकतो। सर्वोच्च जो पुरस्कार आहे पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार, तो यावर्षीचा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संस्थेतर्फे दिला जाणार आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस जे आहे ते या ठिकाणी येणार आहेत। त्या अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती केलेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी केली आहे। एकंदरीत बघितलं गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये महानगरपालिकेच्या अनुषंगानं जे जागा वाटपाचा युतीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो कायम आहे आणि एकीकडे जागा वाटपाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्र्यांचं याच वेळी अमरावतीमध्ये आगमन असल्या कारणाने नेमकं अमरावतीमध्ये आल्यानंतर ते भाजपच्या कोर कमिटीची बैठक होऊ शकते त्यांच्यासोबत आणि जागा वाटपाचा तिढा जो कायम आहे तो देखील या ठिकाणी सुटू शकतो अशी चर्चा देखील वर्तवली जात आहे। काल अमरावतीमध्ये एकंदरीत महायुतीच्या 5 बैठकी पार पडल्या। या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आणि आता मुख्यमंत्री अमरावतीमध्ये असल्या कारणानं निश्चित असा जागा वाटपाचा तिढा जो आहे त्यांची उपस्थितीत याच्यावर तोडगा निघू शकतो अशी चर्चा देखील राजकारण नेता वर्तुळात रंगते। सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती।